नमस्कार बालमित्रांनो, आज आपण चिमणीचं घटक कसं बनवायचं ते बघूया. काही दिवसापूर्वीच निसर्गसखा परिवाराच्या वतीनं चिमण्याचं कृत्रिम घटक बनवण्याचं किट देण्याची संकल्पना उदयास आली आणि आता ती संकल्पना आम्ही सुरुवात करतोय. तर हा असा एक बॉक्स असणार आहे. या बॉक्समध्ये कुठल्या वस्तू असणार आहेत मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला चिमणीचं घटक बनवण्यासाठी हा एक पाईप लागतो, कागदी पाईप आहे हा. त्याच्यानंतर पुट्ट्याच्या चकत्या लागतात, एक गोल चकती आणि एक अर्ध गोलाकार चकती लागते. त्याच्यानंतर बांबूची ही काडी लागते. मग चिकटपट्टी, फेविकॉल, दोरा ह्या वस्तू आपल्याला लागतात. तर अशा ज्या घरामध्ये आपण बरेचसे पुठ्ठे आणतो, आता आंब्याच्या सीझनमध्ये आंबे ज्याच्यामध्ये आपण आणतो तसे बॉक्स जरी तुम्ही घेतलात तरी चालतील. असे पुट्टे चौकोनी कट करून त्याच्यानंतर या पाईपच्या आकाराप्रमाणे आपण त्याला अशी गोल चकती करून घेतली आहे आणि अशा गोल चकत्या रेडीमेड तुम्हाला या किटमध्ये उपलब्ध होतील. तर फक्त हा जो पाईप आहे, हा पाईप जिथं रेडियम तयार करतात अशा दुकानातून आपल्याला आणता येतील. पण तिथे 20-20 फुटाचे पाईप असतात. तर तो पाईप आणल्यानंतर आपल्याला असं या आकारामध्ये ते कट करून घ्यावं लागतं आणि हे पाईप कट करणं अतिशय अवघड काम आहे. म्हणून आम्ही हे कागदी हा जो रोल आहे तो तुम्हाला या किटमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो आहे. याच्यासोबत बांबूची काडी असणार आहे आणि नंतर ह्या लागणाऱ्या चकत्या, पुठ्ठे वगैरे असणार आहेत. तर मित्रांनो, आपण आता हे घटक कसं तयार करायचं हे बघूया. आता हा जो कागदी रोल आहे याच्या एका बाजूला आपल्याला ही गोल चकती बसवायची आहे आणि या चकतीवरती नंतर घटक बनवल्यानंतर बराचसा भार, प्रेशर याच्यावरती येतो. त्यामुळं ही दणकट अशी पट्टी जी चकती आहे ती आपल्याला या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे बसवायची. तर याला आपण चिकटपट्टीने चिटकवायचं आहे. पण त्याच्यापूर्वी आपण या ठिकाणी हा जो फेविकॉल आहे पूर्णपणे असं फेविकॉल या पद्धतीनं पूर्ण असं लावून ही चकती व्यवस्थितपणे अशी बसवायची. जेव्हा ही चकती अशी पूर्ण व्यवस्थित फेविकॉलनी चिटकेल त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ही जी चिकटपट्टी आहे ही 4 चिकटपट्टीनी गोलाकार अशी चिकटपट्टी लावायची आहे आणि ती चिकटपट्टी इथून परत सुरुवात करून अशीही लावायची आणि या बाजूने लावायची, जेणेकरून ही चकती पूर्णपणे पॅक अशी या बाजूला बसेल. म्हणजे हा जो मागची जी बाजू आहे, ह्या घट्याची जी मागची बाजू आहे ती पूर्णपणे आपल्याला बंद करायची. ठीक आहे. याच्यानंतर जी दुसरी बाजू आहे तिथं आपल्याला ही समोरची बाजू असणार आहे. तिथं ही जी अर्ध गोलाकार चकती आहे ती व्यवस्थितपणे अशी बसवायची. तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी देखील जसं मी म्हणालो, इथून अर्ध गोलाकार असं फेविकॉल लावायचं आहे. त्याच्यानंतर ही चकती व्यवस्थितपणे खालच्या बाजूला ही प्लेन असं यायला पाहिजे. अशा पद्धतीचं जर तुम्ही बसवलात तर इथून ही चिमणी आत जाते. त्या चिमणी जाण्यासाठीची ही जागा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही जी चकती आम्ही देऊ तिथे अशा पद्धतीचा एक मार्क असेल. त्या ठिकाणी आपल्याला ही जी बांबूची काडी आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला म्हणजे जवळपास 50% बाहेर आणि 50% आत अशा पद्धतीनं आपल्याला हे बसवायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? आता बघा मी काय करतो की बरोबर हा पॉईंट आपण आता घेतला आहे. इथं आधी काय करायचं, तुमच्याकडे घरात दोरा असेल त्या दोराने तुम्हाला सोपं जाण्यासाठी म्हणजे चिकटपट्टी लावण्यासाठी तुम्हाला सोपं जावं यासाठी दोऱ्याने अशा पद्धतीनं ही बांबूची काडी तुम्हाला बांधून घ्यायची. एकदा ही काडी तुम्ही बांधून घेतली की याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती ही जी चिकटपट्टी आहे आपली, ही चिकटपट्टी व्यवस्थितपणे इथून अशी सुरुवात करून पूर्णपणे आपल्याला अशी गोलाकार पद्धतीने चिटकवायची आणि जेणेकरून ही काडी हलणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे याच्यावरती हा अर्ध गोलाकार याची चकती असेल आणि ही अशी काडी असणार. ठीक आहे. आणि मागची जी बाजू आहे ती पूर्णपणे बंद असणार. आता हे तयार झालेलं घट आहे मी तुम्हाला दाखवतो. मागच्या बाजूला ही चकती मगाशी सांगितल्याप्रमाणे बसवलेली आहे. तुम्हाला ही चिकटपट्टी अशी गोलाकार पद्धतीने बसवायची आहे आणि परत इथून अशी चिकटपट्टी म्हणजे इथून सुरुवात करून या बाजूला आणि इथून परत या बाजूला अशी चिकटपट्टी बसून ते पूर्णपणे बंदिस्त आणि पॅक करायचं. राईट. आता ही पुढची बाजू, इथून चिमणी आत जाते. चिमणी आल्यानंतर या ठिकाणी बसते आधी.
चिमणीला बसण्यासाठीची ही जागा आहे. आणि ही जी काडी आहे ह्या चकतीच्या मध्ये आम्ही जो मार्क केलेला आहे, इथं जे तुम्हाला एक बाण दाखवतो त्या ठिकाणीच ती लावायची आहे. ठीक आहे. आणि वरची एवढी जागा चिमणीला आत जाण्यासाठी आणि येण्यासाठी. चिमणीचं हे घरटं, चिमणी आधी येऊन ह्या काडीवर बसेल, तिथून ह्या घरट्याचं ती पूर्ण पाहणी करेल. पाहणी केल्यानंतर या दिलेल्या कोपऱ्यामध्ये आत जी पोकळी आहे त्याच्यामध्ये चिमणी काय करते, काड्या, कापूस, वाळलेली पानं ह्या सगळ्या गोष्टी आणून आतमध्ये घरटं तयार करते. म्हणजे चिमणीला आपण फक्त कोपरा देतो, आपण चिमणीला घरटं अजिबात देत नाही. चिमणीला ती जागा फक्त आपण देतो. कारण पूर्वी ही जागा नैसर्गिकरित्या उपलब्ध असायची घराच्या कोनाड्यामध्ये, पत्र्याच्या खाली किंवा मातीच्या भिंतीमध्ये, दगडी भिंतीमध्ये. पण आता सगळीकडे गुळगुळीतपणा जो आलेला आहे त्यामुळे आपण हा कोपरा चिमणीला देतो, आपण घरटं देत नाही. हे मगाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे तयार केलेलं घरटं आहे मित्रांनो. हे जे घरटं आहे हे घरटं तुम्हाला कुठं बसवायचं या संदर्भात तुम्ही फोनवरून देखील माहिती घेऊ शकता. हे घरटं तुमच्या बाल्कनीमध्ये अतिशय सुरक्षित ठिकाणी, जिथं आपला हात पोचणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे घरटं बसवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हे घरटं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अतिशय आनंद होईल. तुम्ही तुमच्या हाताने हे घरटं तयार केलेलं आहे त्या किटच्या माध्यमातून. आणखी काही माहिती लागली तर ही माहिती यूट्यूबवरती उपलब्ध असणार आहे. आणि या किटसोबत तुम्हाला एक माहिती पुस्तिका देखील छोटीशी आम्ही देणार आहोत. आणि हे घरटं तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने तयार कराल आणि तुमच्या घरामध्ये बसवाल, नक्कीच चिमण्या या घरट्यामध्ये येतील आणि तुम्हाला अतिशय आनंद होईल. पुन्हा भेटूया. या संदर्भात काही माहिती असेल तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. धन्यवाद.